श्री स्वामी समर्थ. जाग येता पहिल्या प्रहरी हळूवार डोळे उघडावे, मग पाहुनी हाताकडे स्वामींना स्मरावे. अंतुरातून उठता क्षणी धरतीला नमावे, ध्यानस्थ होऊन भगवंताला आठवावे. सर्व अनेक झाल्यावर स्वामी चरणी बसावे, काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे. घरातून निघताना बाहेर आईवडिलांना नमावे, येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे. क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला स्मरावे, समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामींचं स्वागत आहे. आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज मी पुन्हा एकदा सुंदर गोड छान अशा स्वामी प्रेरणा तुमच्यासोबत घेऊन आली आहे. कधी कधी मन खूप उदास होतं, आपली काहीच करण्याची इच्छा राहत नाही. अशा वेळेला जर आपण स्वामी प्रेरणा काहीतरी प्रेरणादायी वाचलं ऐकलं तर आपल्या मनामध्ये एक समाधान निर्माण होतं आणि कुठेतरी सकारात्मकता निर्माण होत असते. त्यासाठी आपण प्रेरणा या आपल्याजवळ ठेवल्याच पाहिजे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थच म्हणते. स्वामी भक्त हो, बऱ्याच स्वामी भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी सतावत असतो. स्वामी जर अशक्य ते शक्य करू शकतात तर माझं जीवन हे एका क्षणात का बदलू शकत नाही किंवा ते का बदलत नाहीत? माझ्या जीवनात एवढे संकटे आणि अडचणी आहेत तरी स्वामी प्रकट का होत नाहीत? माझ्या जीवनातील अडचणी का दूर करत नाही किंवा मला चमत्कार का दाखवत नाहीत? तर सगळ्यात अगोदर मनातला हा विचार आपण काढून टाकायचा आहे की स्वामी दुसऱ्यांची मदत करतात, म्हणजे स्वामी महाराज दुसऱ्यांची मदत करतात आणि माझी मदत करत नाही. लक्षात घ्या, विहिरीचं पाणी हे सर्व पिकांना सारखंच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंच आंबट असते. तर हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. स्वामी महाराज देखील सर्वांसाठी सारखाच विचार करतात, चांगलाच विचार करतात. दोष असतो तो आपल्या कर्मांचा असतो. अर्जुन श्रीकृष्णाचा एवढा प्रिय भक्त असताना सुद्धा अर्जुनाला रणांगणामध्ये उतरून युद्ध लढावं लागलं होतं. भगवंत सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेत आपल्या बरोबर असतो, परंतु आपलं कर्म हे आपल्यालाच करावं लागतं, तेव्हाच त्याचं फळ मिळतं. दे दे हरी पलंगावरी असं म्हणून पोट भरत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात, कर्म करावे लागतात. हरी तर देण्यासाठीच आलेले आहेत, आपल्याला फक्त हातपाय हलवावे लागतात. नुसतं बसून काहीही होणार नाही. जर इच्छा आहे, जर कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी कर्म देखील करावे लागतील. स्वामी महाराज आपल्या पाठीशी तर सदैव आहेत, आपल्याला ते आशीर्वाद देण्यासाठी उभेच आहे. फक्त आपण आपल्या मनाची तयारी करायची आहे की आपल्याला कर्म देखील चांगले करावे लागणार आहेत, तरच इच्छा पूर्ण होतील. आणि लक्षात घ्या, नुसते उपाय केले म्हणजे देव आपल्यावर प्रसन्न होतो असं नाही, तर देव आपल्या प्रयत्नांवर देखील नजर ठेवून असतो आणि आपल्या प्रयत्नांना साथ देत असतो. म्हणजेच काय, आणि कष्टाला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या बाळांनो, असा जगात कोणताही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यात सुख आणि संकटे किंवा दुःख आणि संकटे आले नाहीत. प्रत्येकालाच या गोष्टींचा सामना करावा लागतो. यावरती एक असा मार्ग आहे जो आपल्याला दुःखाकडून सुखाकडे घेऊन जाईल, संकटातून आपल्याला मुक्त करेल. तो म्हणजे स्वामी मार्ग, स्वामी सेवा मार्ग. आपले साथ देणारे स्वामी महाराज आपल्या पाठीशी खंबीर उभे असतात. याची जाणीव जेव्हा आपल्या मनाला होते ना, तेव्हा नक्कीच मनामध्ये एक समाधान निर्माण होतं आणि मग दुःखे कशी क्षणात दूर होऊ लागतात याची आपल्याला प्रचिती येऊ लागते. मनातलं दुःख हे स्वामींना सांगा. स्वामी महाराजांना आपल्या मनातील दुःख सांगायला शिका. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामींसमोर बसून आपल्या मनातली व्यथा सांगा. स्वामी माऊली नक्की ऐकते, पण केव्हा, जेव्हा आपण श्रद्धा आणि विश्वासाने त्यांना शरण गेलेलो असतो. मग अगदी डोळ्यात तेल घालून ते आपले सांभाळ करत असतात. जेव्हा आपण स्वामींना आपले संकटे, आपलं दुःख सांगायला सुरुवात करतो ना, तेव्हा काही दिवसानंतरच आपल्याला मार्ग दिसू लागतात. संकटे दूर होण्यास मदत होते आणि मग अशक्यही शक्य करतात स्वामी याची आपल्याला प्रचिती येऊ लागते.
आपल्याला मार्ग दिसला म्हणजे आपण त्या मार्गावरती चालायचं आहे. स्वामी दाखवतात त्या वाटेवरती आपण चालायचं आहे. नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. जेव्हा आपण स्वामींना आपल्या मनातलं दुःख सांगतो, स्वामी माऊली ते ऐकत असते आणि यातून आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते. स्वामी महाराज म्हणतात, अरे बाळा, माझं नाव जर तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते. तुम्ही कोणाला फसवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आधी नकारात्मक विचार हे मनातून बाहेर काढायला शिका, ते मागे सोडायला शिका. जेव्हा आपण नकारात्मक विचार आपल्या मनातून बाहेर काढतो तेव्हाच कुठे आपल्याला मार्ग दिसायला सुरुवात होते. संधी प्रत्येकाला मिळते, आपण मात्र हिरमुसायचं नसतं. आयुष्य खूप सुंदर आहे असं खचून जायचं नसतं. कोणतंही कारण असो, रागवायचं नाही, चिडायचं नाही, हताश व्हायचं नाही. मनामध्ये ओठामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण करायचं. नामस्मरण हा उंबरठ्यावरील असा दिवा आहे जो प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उजेड पाडतो आणि आपल्या जीवनाचं सोनं करतो. स्वामी म्हणतात, कर्म स्वच्छ ठेवा, बाकी बघायला मी आहे, निश्चिंत रहा. अपेक्षा कधी पण जगाकडून नाही तर जगाच्या निर्मात्याकडून ठेवायची असते. ज्याच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडासा संयम बाळगा, येणारी पहाटी आपलीच असणार आहे. कोणीतरी येईल आणि मला अडचणीतून बाहेर काढेल किंवा मला प्रोत्साहित करेल अशा भ्रमामध्ये राहू नका. स्वतःला स्वतः प्रोत्साहित करायला शिका, कारण तुझं आहे तुझपाशी. जेव्हा आपण आपल्याच मनाला निर्भय करतो, निशंक करतो, तेव्हा आपल्यामध्ये एक नवीनच प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. सोबत आपण स्वामी सेवेची जोड आपल्या जीवनात दिली तर नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता जाणवायला लागते. ही विलक्षण शक्ती आपल्या पाठीशी नेहमी आहे याची आपल्याला जाणीव होते. कारस्थाने करणारी माणसे ही आपल्या जवळचीच असतात, हे आजही तितकंच सत्य आहे जे आधी सत्य होतं. परंतु आपण मात्र हे ओळखायला शिकलं पाहिजे, आपलं कोण आणि परकं कोण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाठीशी आपले ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत. त्यामुळे आपण स्वामी महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीवर चालायचं आहे आणि आपलं जीवन सुंदर बनवायचं आहे. आपण आपले कर्म छान करत जायचं आहे. कोण काय करतं हे आपल्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही आहे, परंतु आपण मात्र छान जगायचं आहे हे आपण लक्षात ठेवूनच पुढील कृती करायची आहे. स्वामी सेवेमध्ये प्रचंड अशी ताकद आहे, प्रचंड अशी ऊर्जा आहे जी आपल्याला नेहमीच मदत करत असते. म्हणून सेवा करताना जर लगेचच तुम्हाला यश आलं नाही, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली नाही तर हताश होऊ नका, रडू नका, चिंता करू नका. सेवेमध्ये सातत्य ठेवा. सातत्य ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला यशाच्या शिखरावरती नक्कीच नेत असते. आणि स्वामी माऊली देखील बघत असतात की माझा भक्त माझी किती मनापासून सेवा करतोय आणि किती दिवस करतोय. आणि एकदा की स्वामी महाराजांनी आपला हात धरला की आपल्याला कोणाचेही पाय पकडायची गरज भासत नाही. सर्वांनी मनाला निशंक करायचं आहे, निर्भय करायचं आहे आणि तारक मंत्राच्या या सुंदर ओळी नेहमी म्हणायच्या आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. चला तर वेळ झाली आता व्हिडिओ संपवण्याची. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायला विसरू नका. जीवनातला प्रत्येक श्वास हा आनंदासाठी घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. आणि स्वामी महाराजांना आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. नक्की स्वामी माऊली आपला योगक्षेम चालवते. आणि आपलं हृदय हे तितकंच स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, कारण आपल्या हृदयामध्ये स्वामी माऊली राहत असतात. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.